लागतो. म्हणजे एखादं मिसाईल आलं तर ते कॅच करून ते आपल्याला इन्फॉर्मेशन येऊन मग ते इंटरसेप्ट करायचं. ह्या सगळ्याला किती मिनटं जातात? नाही, आता म्हणून आत्ता हा जो ॲडव्हान्टेज इस्रायलला मिळतो आहे की इराण त्यांचा बाजूचा देश नाही. पण आपल्या इथे जे आता सिंदूर ऑपरेशन झालं की पाकिस्तान हार्डली 200 किलोमीटर काय, म्हणजे काही असे एरियाज होते की तिकडनं 50 किलोमीटरवर नाही आपल्याकडे येत होतं. तुमच्या त्या मिसाईलच्या किंवा ड्रोनचा स्पीड काय आहे, साधारण आपण आपल्या एअरक्राफ्टचा जो स्पीड असतो तो 800-1000 किलोमीटर पर आवर ह्या स्पीडने एअरक्राफ्ट आपलं जात असतं. टेक ऑफ ज्यावेळेला साधारण 350-400 असतं, टेक ऑफ झाल्यानंतर ते वरती जसं जातं 10,000 30,000 फुटापर्यंत 40,000, त्या एका ठराविक लेवलला गेल्यानंतर त्यापेक्षा पुढे म्हणजे स्पीड ऑफ साऊंड जे आपण म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त आपली सिव्हिल एअरक्राफ्ट जाऊ शकत नाहीत. ती तशीच डिझाईन केलेली आहेत, कारण त्याच्या पुढे गेलं तर ती स्टेबल राहत नाहीत. आणि सिव्हिलमध्ये आपल्याला स्टेबिलिटी सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण आतमध्ये असंख्य माणसं बसलेली असतात आणि त्यांचं फायटर नसतात. ते म्हणजे फायटरने मरावा अशी माझी इच्छा नाही आहे, पण त्याचा तो हेच म्हणजे प्रोफेशनच आहे तो. आणि त्याच्यामध्ये जर तो सॅक्रिफाईस झाला तर त्याला आपण असं जास्त ब्लेम करत नाही. आज जे आपण म्हणतो आहे की इस्रायलने बॉम्ब टाकला आणि 200 मुली आज त्या शाळेतल्या गेल्या, तर हे आज युद्धामध्ये हे म्हणजे अलाउड नाही आहे की तुम्ही सिव्हिलियन्सना मारू शकत नाही. जे काय तुम्हाला करायचं आहे ते जे तुमची मिलिटरी आहे त्यांच्यावरती तुम्ही हे करा, कारण ते लोक ते प्रोफेशन त्यांनी घेतलेलं आहे तो. पण तसं आता या इथे जर आपण बघितलं की जर आपल्याला कंट्रोल हवा असेल या सगळ्या सिस्टीमवरती तर रिस्पॉन्स टाईम हे तुमचं यायला पाहिजे. म्हणून आयर्न डोममध्ये दुसरा जो भाग असतो की एकदा डिटेक्शन झालं की तुमच्याकडे आता त्याला फाईट आऊट करण्यासाठी म्हणजे रिस्पॉन्स देण्यासाठी तुमच्याकडे अटॅक हे पॅट्रियट आणखीन स्कड मिसाईल जे आपण पहिल्या आखाती युद्धामध्ये पाहिलं होतं आणि आता आपण म्हणजे रामायणात सुद्धा बघितलं की एका बाजूने बाण आला दुसऱ्या बाजूने बाण आला, ते दोन्ही एकमेकाला हवेतच टकरावतात. तर पण एवढं प्रेसिजन खरंच होतं का तेव्हा आणि अजूनही आहे का तेवढं? आता बाण म्हणजे ती आपली ती स्किल होतं त्यावेळेला की तो डिटेक्ट करून त्याची ट्रॅजेक्टरी ते व्यवस्थित कॅल्क्युलेट करू शकत होते आणि त्या ट्रॅजेक्टरीला छेदण्यासाठी, कारण तुम्ही सोडलेला बाण जो आहे तो काही सेकंदानंतर तिकडे पोचणार आहे. आत्ता तुम्ही जो बघताय त्या ठिकाणी तो नसणार आहे बाण तुमचा जेव्हा बाण जाणार, त्यामुळे तो तुमचा बाण जाईस तो कुठपर्यंत पुढे आलेला असेल. आपण बघतो त्यावेळेला तो ऑलरेडी पुढे गेलेला असतो, त्यावेळेला तो एका ठिकाणी असतो आणि त्यावेळेला तो जो कोण आपला धनुर्धारी आहे तो ठरवतो की आता मी माझा बाण सोडणार आहे. आता तो ज्यावेळेला बाण सोडणार आहे तिथपर्यंत त्याचा जो काय मिली सेकंड्स किंवा सेकंदमध्ये विचार झाला असेल तेव्हासुद्धा तो बाण पुढे गेलेला आहे. तो स्टेशनरी नाही आहे तिथे, तो ऑलरेडी तिकडनं त्याच्या लोकेशनवरनं पुढे आलेला आहे. तर त्याच्या डोक्यात हे व्यवस्थित इक्वेशन बसलं पाहिजे, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स, की तो कुठल्या डायरेक्शनला चालला आहे आणि तो काय स्पीडला चालला आहे आणि माझा बाण जो जाणार आहे त्याचा स्पीड काय असू शकेल आणि तो किती अंतरावरती त्याची जी एक्सपेक्टेड ट्रॅजेक्टरी आहे त्या ट्रॅजेक्टरीला भेद देऊ शकेल तो. आणि ते जर काही मिलीमीटर्सने जर तुमचं चुकलं तर काही उपयोग नाही. आज जर तेच जर तुम्ही बॉम्ब जर असेल आणि तो एखाद्या रणगाड्यावरती टाकायचा आहे तर रणगाड्याचा साईज काय असतो, अगदी आपण जास्तीत जास्त मोठा रणगाडा घेतला तर 25 फूट बाय 30 फूट अशा प्रकारचा किंवा 20 फूट बाय 30 फूट या प्रकारचा रणगाडा असतो. त्या रणगाड्यावरती बॉम्ब पडावा ही इच्छा आहे की तो पूर्ण रणगाडा पूर्ण नादुरुस्त, पण त्याच्याऐवजी तो पुढे मागे आजूबाजूला 3-4 किलोमीटरवरती जरी पडला तरीसुद्धा त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावरती होऊ शकतो आणि होतोच. कारण त्याला जे व्हायब्रेशन्स येणार आहेत त्या व्हायब्रेशन्सने ह्या रणगाड्यावरती इम्पॅक्ट होणार आहे. पण या इथे मिसाईल्स किंवा ड्रोन्स किंवा बाकीचे जे हवेतले जे असतात तिथे अक्षरशः असे अगदी चाटून म्हणजे फक्त किसिंग करून जरी गेला तरीसुद्धा त्याला काही होत नाही. तो अटॅक त्याच्यावरतीच व्हायला पाहिजे. मग एवढं प्रिसिजन असतं, एवढं प्रिसिजन. म्हणूनच ही जी आयर्न डोम जी आहे त्याच्यामधली ही जी दुसरी जी कॅपेबिलिटी त्याच्यामध्ये लागते, एक तर पहिलं डिटेक्शन की कुठे सोडायचं आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. दुसरं जे त्याच्यामध्ये जे आहे की तुम्ही काय सोडणार आहे, तुमच्याकडे जे मिसाईल जे आहे ते येणाऱ्या मिसाईलच्या कमीत कमी दुप्पट किंवा तिप्पट स्पीडचं असायला पाहिजे. म्हणजे हायपरसोनिक किंवा सुपरसोनिकच असायला पाहिजे. ते तिथपर्यंत तुम्ही त्याला भेदूच शकत नाही. आणि ते करताना ही जी मी ॲक्युरेसी सांगितली ती की एक्झॅक्टली आता त्याचा जो काय साईज आहे त्या साईजवरती कुठेही आपटलं तरी चालेल ते. पण साधारण मिसाईलचा डायमीटर काय असतो 3 फूट किंवा 4 फूट. त्यापेक्षा जास्त मोठं मिसाईल तुम्हाला ऑपरेट करणं फार कठीण पडेल. म्हणजे आपल्याकडे अग्नीच एक आहे की जे साधारण 2 मीटरपर्यंत जातं, म्हणजे 6-7 फुटापर्यंत जातं. बाकी म्हणजे जेव्हा तुमची रेंज वाढते तुम्हाला फ्युएल जास्त घेऊन जावं लागतं त्याच वेळेला ह्या मिसाईलचा डायमीटर वाढतो. बाकी आपली सगळी मिसाईल्स आहेत ती 200 मिलीमीटर म्हणजे 1 फुटापेक्षाही कमी
ते जास्तीत जास्त 2 फूट किंवा 3 फूट एवढीच आहेत. पण मिसाईलचा जो स्पीड असतो हो. तो किती असतो आणि त्याच्यामध्ये कसं प्रगत तंत्रज्ञान आणलं गेलं, म्हणजे त्याची जी डेव्हलपमेंट झाली ती कशी होत गेली गेल्या काही वर्षामध्ये आणि पुढे काय होणार आहे असं तुम्हाला वाटतं? आत्ता काय चाललं आहे की आपण जी मिसाईल जी आपली होती, म्हणजे जेव्हा डॉक्टर कलाम होते त्यावेळेला आपण जे अग्नी, पृथ्वी, त्रिशूल, नाग ही जी 5 IDMT प्रोग्राममध्ये घेतली होती, ही सगळी सबसॉनिक मिसाईल्स होती. त्याच्यामध्ये फक्त पृथ्वी आणि काही प्रमाणामध्ये अग्नी ही एका ठराविक स्टेज नंतरच्या स्टेज ज्यावेळेला आपण ऑपरेट करायचो, म्हणजे अग्नी जे आहे ते टिपिकल 3 किंवा 4 स्टेजमध्ये बनलं जातं आणि 1000 किलोमीटरपासून चालू केलं तर आपण 5-6 किलोमीटरपर्यंत अग्नीची रेंज वाढवली आणि ते म्हणजे पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जातं, ते 100 किलोमीटरच्या बाहेर जाऊन पुन्हा रिएंट्री करतं. आणि तशीच काही आपल्याकडे आत्ता सध्या मिसाईल्स आहेत की आता जर सॅटेलाईट आपल्याला सगळं जर कंट्रोल करत असेल तर त्या सॅटेलाईटलाच पहिलं उडवून टाकायचं व त्यासाठी ते मिसाईल वापरलं जातं. अँटी सॅटेलाईट मिसाईल्स हे डिफेन्समध्ये स्पेस सेक्शन आता आपल्या प्रत्येक देशामध्ये आपल्याकडे आपण आता चालू केलं आहे. म्हणजे इस्रो तर आहेच आपल्याकडे, पण DRDOकडे सुद्धा आता स्वतःची स्पेस टेक्नॉलॉजी आहे की शत्रूचा पहिला जर सॅटेलाईट जर आपण उडवून टाकला तर त्याला जी केपेबिलिटी आज आपण आपल्यावरती निरीक्षण करायची आहे तीच बंद करून टाकायची. त्याचं कम्युनिकेशन बंद होणार, त्याचे ऑब्झर्वेशन्स बंद होणार आणि एका ठराविक जिओ सिंक्रोनाइज जी 36,000 किलोमीटरवरचे जे सॅटेलाईट्स आहेत ते एका आपल्या बरोबर डोक्यावरती असतात, पण ते एवढे लांब असतात 36,000 किलोमीटर. कितीही पॉवरफुल कॅमेरा लावला तरी त्याचं रिझोल्युशन जे आहे ते 1 मीटरपेक्षा जास्त चांगलं तुम्हाला करता येत नाही. ते फोटोग्राफ्स तुम्हाला त्याच्यावरती दिसू शकत नाहीत. पण मिलिटरीमध्ये जो आज आपण म्हणतो की इंटेलिजन्स शेअर केलं जातं आणि इराणबरोबर आज कोण इंटेलिजन्स शेअर करते, तर कदाचित रशिया आणि चायना हे 2च देश केपेबल आहेत की जे त्यांच्याशी इंटेलिजन्स शेअर करतील. आता हा इंटेलिजन्स जे पिन ड्रॉप ॲक्युरसी जी आपण म्हणतो की तो बरोबर त्यांचा जो लीडर जो होता त्याच्या जवळच जाऊन ते मारलं गेलं आणि ते केल्यानंतरही त्यानं ते चान्स घ्यायचा होता म्हणून त्याच्या बाजूला आणखीन 500 मीटरपर्यंत कुठे जो असेल त्याचे काय बंकर असतील किंवा तो कुठे त्यातनं निसटायचा प्रयत्न केला असेल तर तेही उडवायचं. पण पहिलं जे होतं ते बरोबर त्याचं सेंटर, एवढी ॲक्युरेट लोकेशन आली कुठं यांच्याकडे. तर ते इस्रायलकडे जी मोसाद म्हणून जे आहे तर त्यांचं हे जे सॅटेलाईटमधली जी निरीक्षण आहेत आणि असे सॅटेलाईट जे असतात पण एवढं पण कळतं म्हणजे माणसांची हालचाल आणि कोण एक्झॅक्ट तिकडे आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सॅटेलाईट जे आहेत ते 100 किलोमीटरवरतीच घ्यावे लागतात. 100 ते 1000 किलोमीटरपर्यंत लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट्स म्हणतात. पण मग ते दिसत असतील ना? ते दिसतात ना. ते इंटरसेप्ट नाही करता येत. ते इंटरसेप्ट करायला कठीण असतात कारण ते स्टेशनरी नसतात. 36,000 पर्यंत एका दिवसामध्ये ते 5 वेळेलाच फक्त आपल्या डोक्यावरती येतात. म्हणजे इतक्या त्या स्पीडने ते फिरत असतात. पण ते ज्या वेळेला आपल्या डोक्यावरती असतात त्यावेळेला त्यांचं जे रिझोल्युशन आणि त्यांचं जे मॅपिंग जे आहे ते इतकं त्याला क्लॅरिटी असते आणि बारीक म्हणजे असे असंख्य सॅटेलाईट आज फिरत आहेत. जसे आपण रस्त्यावरती ट्रॅफिक जॅम आहे तसंच ह्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये आज सॅटेलाईटचा ट्रॅफिक जॅम झालेला आहे. एकमेकाला प्रत्यक्ष वाट बघून त्याच्यातनं डावीकडे उजवीकडे मॅन्युअरिंग करत ते आपल्याला पुढे न्यावे लागतात. जेव्हा आपण एकाच ऑर्बिटमध्ये किंवा एकाच म्हणजे 100 किलोमीटरवरती असंख्य ऑर्बिट होऊ शकतात. आपल्याला बरोबर जे ट्रॅजेक्टरी पाहिजे त्याच ट्रॅजेक्टरीवरती दुसरा कोणी जर सॅटेलाईट असेल आणि जर त्याच्यामध्ये फेज आऊट केलेलं नसतील ते तर तुम्ही कोलाईड होऊ शकता त्याच्यामध्ये. इतकं ट्रॅफिक जाम झालेलं आहे. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि हो, सर्व काही क्लिप्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.